श्री गुरुदेव दत्त मित्रांनो नमस्कार. पुण्यामध्ये अनेक नाथांचे स्थान आपल्याला बघायला मिळतात. तर आज मी अशाच नाथांच्या स्वयंभू असलेल्या ठिकाणी दर्शनासाठी आलो आहे. अधिक मासातला आज पहिला दिवस आणि पहिल्या दिवशी नाथ महाराजांच्या एका दिव्य स्वयंभू अशा ठिकाणी मला दर्शनाचं भाग्य लाभलं. पुण्यात नाथांचे अनेक सिद्धस्थान आहेत. त्यापैकी हे भगवान मत्स्येंद्रनाथांचं स्वयंभू असं स्थान. या स्थानाचा इतिहास असा की या ठिकाणी एक भव्य अशी इमारत बांधायची होती. पण बांधकाम सुरू केला तर काहीतरी त्यात अडथळे यायचे किंवा बांधकाम पडायचं. काही केल्या बांधकाम पूर्ण होत नव्हतं. तेव्हा ही काहीतरी दैवी योजना आहे म्हणून एका सत्पुरुषांना इथे बोलवण्यात आलं. सत्पुरुषांनी जेव्हा इथे बघितलं तर या झाडाखाली नाथांचं स्वयंभू स्थान आहे असं त्यांनी सांगितलं. झाडाखाली खोदल्यानंतर इथे भगवान मत्स्येंद्रनाथांचं स्वयंभू स्थान इथे लोकांना सापडलं. तेव्हा 70 ते 80 वर्षापासनं येथील ग्रामस्थ देवांची भगवान मत्स्येंद्रनाथांची मनोभावे सेवा करतात. या ठिकाणी सगळे तरुण वर्ग स्वतः येऊन सगळी सेवा सगळी पूजा अर्चा करत असतात. हे जे आपण झाड बघतो आहोत या ठिकाणी अनेक साधकांना भगवान मत्स्येंद्रनाथांचं प्रत्यक्ष दर्शन घडलं होतं. भगवान मत्स्येंद्रनाथांचं हे स्थान अतिशय शांत, अतिशय पवित्र आणि ऊर्जादायी असं आहे. पुण्यातील अनेक स्थानांपैकी असं हे दुर्लभ आणि काहीसं अप्रकाशित भगवान मत्स्येंद्रनाथांचं स्थान आहे. महाशिवरात्री, वैशाख पौर्णिमा आणि गुरुपौर्णिमा हे या ठिकाणचे मुख्य उत्सव. गुरुपौर्णिमेला इथे सुंदर अशी देवांची पालखी काढल्या जाते. आरतीच्या वेळी नगाड्याचं वादन होतं आणि गुरुवारी होणाऱ्या आरतीचं इथे विशेष महात्म्य आहे. देवांची झोळी आपण बघू शकतो. एका झोळीमध्ये देवांचं भस्म आहे आणि दुसरी झोळी ही अन्नपूर्णेची झोळी आहे. तर अशी नाथांची ही झोळी इथे आपल्याला बघायला मिळते. तर पुण्यामधील असं हे काहीसं अप्रकाशित पण अतिशय सिद्ध भगवान मत्स्येंद्रनाथांचं स्थान प्रत्येक नाथभक्तांनी, प्रत्येक गुरुभक्तांनी, प्रत्येक दत्तभक्तांनी बघायला पाहिजेत. आपण इथे काही वेळ बसलो तर आपल्याला नक्कीच देवांच्या अस्तित्वाची, देवांच्या कृपेची प्रचिती येते. इतकं हे स्थान पवित्र आणि सकारात्मक असं आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार.